श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. शिवन्या कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आज रेसिपी घेऊन आलेली आहे नवीन वर्षाची, म्हणजे आज 1 जानेवारी 2026. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची सगळी स्वप्न यावर्षी पूर्ण होत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या रेसिपीला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आज आहोंची फरमाईश होती की आज न्यू इयर सेलिब्रेशन काय करायचं आहे, तर बाहेर जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा तू घरीच काहीतरी छान भाजी मला बनवून दे, आज टिफिन थोडीशी वेगळी असायला हवी. तर मग मी म्हटलं चला तर आज आपण मेथी मटार मलाईची रेसिपी करूयात. तर राहुलनी आदल्या दिवशीच मला सगळं साहित्य आणून दिलेलं होतं आणि मग सकाळी उठल्याबरोबर मग मी लागले रेसिपीच्या तयारीला. कारण नवीन वर्ष असो, म्हणजे नवीन वर्ष जाण्याचा उत्साह जरी असला किंवा आपण आनंद जरी सेलिब्रेट करत असलो तरी 1 जानेवारीची सकाळ उघडते, ती उघडलं की आपल्याला सगळी आपली कामच बोलवत असतात. म्हणजेच काय, तर आपले कामं कधीही चुकत नाहीत. तर आपली सुरुवात ही सकाळच्या टिफिनपासूनच होणार. तर मग चला तर टिफिनला सुरू केले, भाजीची तयारी करून घेतली. छानपैकी मी थोड्याशा तेलामध्ये म्हणजे कांदा बारीक कट करून, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडेसे काजू आणि थोडासा लसूण हे सगळं फ्राय करून घेतलं. तर पहिल्यांदा मी कांदा फ्राय करून घेतला, तो लालसर झाल्यानंतरच आपल्याला टोमॅटोमध्ये टाकायचा आहे. तर तो लवकर लाल व्हावा किंवा छान परतावा म्हणून मी थोडंसं मीठ टाकले. तोपर्यंत मी इकडे वाटाण्याच्या शेंगा सोलून ते थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते, कारण ते थोडेशा शिजतील आणि नरम पडतील, म्हणजे भाजी लवकर होते आपली. त्यामुळं मग ही तयारी होईपर्यंत ते ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. म्हणून मग मी म्हटलं चला तोपर्यंत तिकडे शेंगा शिजतात किंवा ते वाटाणे शिजतात, तोपर्यंत इकडे आपण प्युरीची तयारी करून घेऊया. आणि मग छान मीठ टाकून कांदा छान लालसर परतला की मग त्यात टोमॅटो टाकला. टोमॅटो अर्धवट शिजत आला की त्यात मी लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला होता. मसाला काही आम्ही जास्त वापरत नाही, घरी बनवलेला असेल तर मी टाकते, परंतु असं काही खास जास्त मसाले आम्ही आणत नाही. पण आहोंनी त्या दिवशी रेसिपी बनवताना एक मसाल्याचं सुद्धा पॉकेट घेतलेलं, म्हणजे आणलेलं होतं, कारण त्यांनी बिर्याणी बनवली त्या दिवशी येताना एक मसाल्याचं पॉकेट आणलेलं. मग त्यातलाच थोडासा मसाला टाकला आणि ते सगळं गार होईपर्यंत, टोमॅटो छान शिजून आलेला होता पण ते गार होईपर्यंत मग दुसऱ्या कढईत थोडंसं तेल टाकलं आणि थोडेसे जिरे परतून घेतले आणि त्यात बारीक चिरलेली मेथी आणि शिजलेले वाटाणे टाकून घेतले. ते छान शिजू दिले. त्याचा सुगंध एवढा छान अप्रतिम येत होता. त्यात जर तिखट टाकलं तर तीच भाजी खावीशी वाटेल असं झालेलं होतं. पण आपल्याला मेथी मटर मलाई तयार करायची होती. तर ते शिजत असेपर्यंत इकडे माझं हे मिश्रण गार झालं आणि मग मी ते मिक्सरमधून वाटून घेतलं आणि परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा टाकला. तो लालसर छान परतून आला की जे मिक्सरमधून जे वाटण काढलेली आपली प्युरी होती ती त्यात टाकून घ्यायची आणि छान ती परतून घ्यायची. म्हणजे सोपीच रेसिपी आहे पण खायला खूप छान लागते आणि हिवाळ्यात तर आवर्जून आम्ही करतोच, कारण मेथी ताजी ताजी भेटते, त्यावेळेस आपल्याला मेथी मटर मलाई खावीच वाटते. तर पहा छान परतलं, त्याला तेल सुटलं की मग त्यात थोडेसे धणे जिऱ्याची पावडर होती ती टाकून घेतली आणि आवश्यकतेनुसार, कारण आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या ग्रेव्ही तयार केलेली होती त्याला ती थोडीशी साईडनी लागलेलीच असते आणि एक आपल्या स्त्रियांचा जुगाड असतो की थोडंसं सुद्धा आपलं वाया गेलं नाही पाहिजे. शिल्लक भाजी राहिली तर ती चालते, परंतु भाजी बनवताना कशालाच काही लागलं नाही पाहिजे असा थोडासा अट्टहास चालतो माझा सुद्धा. तर मग थोडीसं ते विसळून, म्हणजे ते भांडं पूर्ण विसळून ते त्यात प्युरीमध्ये टाकून दिलं आणि मग आपल्याला जसं आता कसं करायचं आहे, तुम्हाला खूप घट्ट लागत असेल तर तुम्ही पाण्याचा कमी वापर करा आणि तुम्हाला थोडंसं सैलसर पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाका. त्यानंतर थोडंसं मलाई होती, साय म्हणजे दुधावरची थोडीशी साय होती आणि थोडंसं दूध हे मी त्यात टाकून घेतलं. तर ते टाकण्याच्या आधी मी पहिल्यांदा गॅस बंद करून घेतलेला आणि नंतर टाकलं, कारण जेणेकरून ते दूध फुटणार नाही. आणि मग परत गॅस चालू करून थोडंसं त्याला परतून त्यानंतर मग फ्रेश क्रीम होतं माझ्याकडं, मग ते क्रीम टाकलं. जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही जर दुधावरची साय मलाई जर जास्त असेल तर ती टाकली तरीही चालतं. आणि मग पुन्हा परत मी मलाई टाकल्याबरोबर गॅस बंद करून घेतला
आणि मग थोडंसं छान परतून मग त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ येण्यासाठी ठेवलं. आणि नंतर मग काय त्याच्यासोबत काय खायचं, तांदळाची पोळी खायची का गव्हाची पोळी खायची. पिहू म्हणत होती गव्हाची पोळी, आहो म्हणत होते तांदळाची पोळी. शेवटी लेकरांच्याच मनासारखं करावं लागतं, कारण पालक झालं की सगळं आयुष्य आपलं लेकरांसाठीच. तर मग चला म्हटलं की आता पिहू तांदळाची पोळी खाणार नाही, तर मग आपण गव्हाचीच पोळी करूया. मग पीठ छान मळून घेतलं. तोपर्यंत भाजी पण तिकडे तयार झालेली होती आणि पटापट त्यांना उशीर होत होता, कारण टिफिन घेऊन जायचं, जेवण करून जायचं म्हटलं की निघायला उशीर होतो. मग पटापट पोळ्या करून घेतल्या आणि पहिली पोळी भाजली की मग आहोंना जेवायला दिलं, कारण जेवण करून मग टिफिनसाठी पोळ्या बनवायच्याच होत्या मला. मग त्यांचं जेवण होईपर्यंत बाकीच्या पोळ्या टाकून घेतल्या आणि त्यांची टिफिन दोघांची रेडी केली. मग छानपैकी नवीन वर्षाची छान रेसिपी माझ्या घरात बनली. म्हणजे आहोच्या निमित्ताने का होईना किंवा आहोच्या आग्रह खातर का होईना, आम्हालासुद्धा खायला मिळालंच की. तर छानपैकी टिफिन पॅक करून घेतले आणि मग दोघांचे टिफिन दिले आणि मग बाकीची तयारी तर नंतर राहणारच आहे. परंतु मी म्हटले की चला नवीन वर्षाची आपल्याला पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर करायची, जेणेकरून मेथी मटर मलाई हिवाळ्यामध्ये तुम्ही पण आवर्जून करावी. आणि साधी सोपी रेसिपी आहे, याला काही जास्त साहित्य पण लागत नाही त्यामुळं, आणि खायला पण खूप छान लागते. भात असेल तर आणखीन छान, परंतु सकाळी काही मी भात बनवणं झालंच नाही, कारण त्यांना जायची घाई होत होती, त्याच्यामुळं माझा भात करायचा राहून गेला. तर पोळी भाजी त्यांनी छान टिफिनला घेऊन गेले. तर पहा, आता पिहूला तुमच्याशी काहीतरी बोलायचं, तर काय म्हणते ते पहा. न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी महाराजांना विनंती करते की तुम्हा सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण हो, असं मी महाराजांना म्हणते, प्रार्थना करते. तर चला, आता मी काही दरवेळेसारखं गप्पा नाही मारत बसणार, कारण का आता मला स्कूलला पण जायचं आहे. ओके, बाय.